ए वा वा वा, पेढे वगैरे एकदम कसलं सेलिब्रेशन चाललंय, काय विषय काय? अरे आधी पेढा तरी घे. अगं पण विषय तर कळू द्या आधी. नाही, आधी पेढा तर खा, मग सगळं सांगतो तुला. सिद्धू, सगळं काही फायनल झालंय. पप्पांची सीट कन्फर्म झाली. आता इलेक्शन आपण जिंकणार. अच्छा, म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन आलात तर? नुसतं जाऊनच नाही, बसून बोलून सगळं ठरवून आलोय. पप्पा तुम्ही का गेलात तिकडे? मी सांगितलं होतं ना नका जाऊ म्हणून. आता आपल्या बाजूने जे होते त्यांना काय तोंड दाखवायचंय आपण? हे बघा पप्पा, तुम्हाला आमदार झालेलं मला सुद्धा बघायचंय, पण हे असं सगळं करून नाही हो. हे बघ सिद्धू, गुणाजी सेंट्रल मध्ये उभा राहतोय आणि तो त्याच्या पार्टीच्या लोकांशी बोलणार आहे. तो म्हणाला माझ्या विरोधात कोणीही उभा राहणार नाही, अशी त्याने 100% खात्री दिली आहे. अहो, विरोधातच कोणी नसेल तर कसलं आलंय जिंकणं? हे बघ सिद्धू, आपल्याला जिंकण्याची मतलब आहे, मग ते कसं का असे ना. गुणाजी वरून सपोर्ट करतोय आपल्याला, तर प्रत्येक वेळी आपणच जिंकणार. मला हे सगळं पटलेलं नाही. हे बघ सिद्धू, अरे राजकारणात सगळं असतं असतं. कधी ना कधीतरी तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात आणि नाहीतर एक दिवस आपल्या हातून सगळंच निघून जाईल. काय वाटेल ते करा तुम्ही. अरे सिद्धू, आई एवढा का गुणाजीच्या विरोधात आहे हा? काय कळतच नाही. आता हळूहळू सिद्धू आणि घरच्यांचं नातं फाटायला सुरुवात होणार. कारण ही नाराजी तू मनात जपून ठेवणार याची मला खात्री आहे. कॉलेजच्या ग्रुपवर बऱ्याच दिवसांनी. काय विनोदला मारहाण? कसं पॉसिबल आहे? काय रे, काय झालं? काय नाही. सांग ना, काय काय एवढं टेन्शननी का बघतोयस? अगं त्या दिवशी तुझी साडी घ्यायला ज्या मित्राच्या शॉप मध्ये गेलो होतो ना, तुला मारले यार कोणीतरी. काय? हो. पण आपण गेलो तेव्हा तर तो नॉर्मल वाटला, मग नंतर त्याने कुठेतरी जाऊन मारामारी केली असेल का? कॅन यू प्लीज शट अप? तो काय गुंड वाटला का तुला? चांगला मुलगा आहे यार तो, त्यामुळेच कळत नाही की त्याला का कोणी मारलं असं. मला जर सापडला ना तो, सोडणार नाही त्या हरामखोराला. विश्वा, काम डाऊन. असं रागाच्या भरात काहीतरी उगाच चुकीचं वागशील. हो, आधी तर त्याला भेटायला जाणार आहे, म्हणजे कॉलेजमधले सगळेच मित्र भेटायला जाणार. आलो. उद्या जसा हा मित्राला भेटायला जाईल तशी ती पण तर येईल. मी याच्याबरोबर गेले तर विश्वाच्या डोक्यात कोण मुलगी आहे हे मला बघायला मिळेल. सगळ्यांना आले. होय, चला चला, तोंड गोड करा. हे घे. कमी दे साखर, आधी साखर महाग आहे. काय तुम्ही पण ना. काय पण काय बातमी काय? सांगते ना, पण आपण ना जान्हवीला व्हिडिओ कॉल करूया, म्हणजे एकत्र सगळ्यांना सांगता येईल. करा ना मग तुम्ही. लावतो. संतोष, बेल वाजते, तू जरा असं धरकीत सगळे दिसतील. इथे इथे सासूबाई, व्यंकी ये व्यंकी. हे दिसतंय सर. जयंत, हे पिऊन घे. जयंत, अरे माझ्या घरून व्हिडिओ कॉल येतोय, तू पण ये ना.
हाय, कसे आहात सगळे? हाय जनू कशी आहेस? जयंत कसा आहेस रे? नमस्कार बाबा, मी बरा आहे. काय मग आज काय स्पेशल? सगळे असे एकत्र का जमलायत? सांगते मी सगळ्यांनाच सांगते. आनंदींना शाळेत ऍडमिशन मिळाली आहे आणि ती सुद्धा फ्री. दादा काय झालं रे? अगं हो, मोफत दाखला मिळालाय. म्हणजे शाळेचा ड्रेस, वह्या, पुस्तकं सगळं सगळं शाळाच बघणार आहे. हो. ताई, अगं कसली भारी न्यूज दिलीयस तू. कॉंग्रॅच्युलेशन भावना ताई. थँक्यू. चला, आपली आनंदी आता शाळेत जाणार तर. म्हणजे नक्की जाणार. हो ना. ए ताई, आनंदी कुठे आहे? मला तिला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायचंय. दे ना तिला. अगं आज दिवसभर शाळेच्या ऍडमिशन साठी आम्ही उन्हात फिरत होतो ना, त्यामुळे दमून झोपल्या त्या. काय ग. ए पण माझं बोलणं करून देशील तिच्याशी? हो. मला बोलायचंय तिच्यासोबत. थँकी दादा, कसा आहेस तू? आणि तुझं काम कसं चाललंय? सिंचना वहिनी, हरीश दादा कुठे आहे? जानू अगं तर दुकानात आहे, येईलच इतक्यात. बरं त्याला सांग या बहिणीला कधीतरी जनरली फोन कर म्हणावं. हो ग, सांगेन. बरं, आपण खूप वेळ घेतला त्यांचा. ठेवा तो फोन. हो ठीक आहे. आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन. ताई, आता आनंदीची जास्त काळजी करू नकोस हा. तिचं सगळं काही छानच होणार आहे बघ. हो जानू. जानू, काळजी घे ग. हो, तुम्ही सुद्धा आपापली नीट काळजी घ्या. ठेवते आता. फोन करत जा अधून-मधून. बाय बाय. बाय जानू. पी हे. पिऊन घे. आजचा दिवस घाई गडबडीचा गेला, पण ज्या दिवसाचा शेवट गोड, सगळं गोड. बघा ना, जिथे हवं होतं तिथेच आपल्या आनंदीचा दाखला झाला. आता तिच्या शाळेचं सगळं मार्गी लागेल. लक्ष्मी, लहान मूल पदरी घेणं ही किती मोठी जबाबदारी असते ना ग. हो ना. अहो, मुलांचं काय, किती मोठी झाली तरी आपल्यासाठी जबाबदाऱ्या काही संपत नाहीत. आता बघा ना, भावनाचं लग्न व्हायचंय, व्यंकीचं लग्न व्हायचंय, आपलं घर आपल्याला बांधायचंय. पण मला माहिती, आपण दोघं मिळून सगळी स्वप्न पूर्ण करू. काही दिवसांपर्यंत तू आणि मी एकसारखाच विचार करायचो लक्ष्मी. नोकरी हातची केली आणि बघ काय झालं. तू अजूनही स्वप्नांचा विचार करतेस आणि मी महिन्याच्या शेवटी तुझ्या हातावर पैसे कसे ठेवू याचा. अहो, मी काय म्हणते, एकदा भावनाशी बोलून घ्या ना. नाही म्हणजे गुरुजींनी जेव्हा सांगितलं ना की लग्नाचा योग आहे, मी तिच्याशी बोलले. पण मला लग्न करायचं नाहीये या गोष्टीवर अगदी अडून बसलीये ती. काही ऐकायलाच तयार नाही. कदाचित तुम्ही बोलाल तर फरक पडेल. बघतो नाही, बोलतो म्हणा. तुम्हाला माहिती आहे ना, भावनासाठी स्थळ शोधताना पूर्वीही आपल्याला थोडं कठीण गेलंच आहे. म्हणजे तिच्या पत्रिकेतला दोष, तिचं वय. आता तर पदवी आनंदी आहे, म्हणजे सोपं नसणारच आहे. आता सुरू करू तेव्हा कुठे. तुम्ही बोला, तुमचं ऐकेल. बोलतो. मग काय, एकदा व्यंकी आणि भावनाचं लग्न झालं की आपण आपलं लक्ष्मी निवास बांधायला तयार, नाही का? बरं, झोपा तुम्ही. माझी काय बडबड संपतच नाही. तुही झोपून द्या.
काय हो कसला एवढा विचार करताय? काही नाही रे. असं काही विशेष नाही. तुला एक गोष्ट सांगायची होती. सांगा ना. आपले गुणाजीराव आहेत ना, त्यांची मुलगी भेटली होती मला. पूर्वी नाव आहे तिचं. म्हणजे तशी परदेशात होती शिकायला ती, पण आता सुट्ट्या लागल्या म्हणून आली आहे भारतात ती. मग त्यात काय एवढं विशेष? अगं किती वर्षानंतर भेटते ती. बाप रे बाप. एवढीशी होती. आपला सिद्धू आणि पूर्वी एकाच शाळेत एकाच वर्गात. आम्ही उगाच या दोघांना चिडवायचो की तुम्ही मोठे झाले की आम्ही तुमचं लग्न लावून देणार बरं. आणि यावर हे दोघं हो पण म्हणायचे. बाप रे बाप, केवढी मोठी झाली. विदेशात गेली, एवढी शिकली. वा, नाहीतर आपला सिद्धू. नुसत्या उन्हाळक्या करण्यामध्ये याला धन्यता वाटते. असो, येतो. दादा, हे दादा, हा दादाला ना वेळेची अजिबात किंमत नाही. मी जास्त वेळ बेडरूमच्या बाहेर राहू शकत नाही आणि याला संशय येऊ शकतो. अरे याला कळत कसं नाही? ये ना यार दादा, अरे ये ना. एक मिनिट, काय हरकत आहे मी दादा शिवाय सिगरेट ओढली तर? ते तसंही सिगरेट माझी, काडेपेटी माझी, याची फक्त ती कंपनी बस. तर त्यापेक्षा आज आपण दादा शिवाय सिगरेट ओढूया. वा. वा वा वा, आज दादा शिवाय सिगरेट ओढण्याची मजा येते ना. कमाल. तसंही दादा असताना सारखं सारखं बोलत असतो, ए मला दे रे, ए मला दे रे, ए मला दे रे. बस माझ्या हातात येतं ते हुटू बस. आज कसं अख्खी सिगरेट मी पिणार. वा, मजा येते. त्याला कधीही म्हटलं एखादी सिगरेट आण, कधीच आणणार नाही. ज्यूस कुठला, माझ्या सिगरेटीवर जगतो. आणि बोलतो कसा, मी मोठा भाऊ आहे, माझ्यासाठी तू आणायला पाहिजे. अरे हट. आता मजा येते. हॅरी, 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 कुठे गेला हा डंबो? कॉफी हवीये मला आणि हा दिसत पण नाहीये. तर लॅपटॉपवर काम करून करून मान मोडलीये माझी. हाऊ फनी. टिपिकल आजीसारखं बोललीये मी. देवा, आजीबाईंची कृपा. पण हा गेला कुठे? कॉफी हवीये मला. डंबो, ए डंबो, डंबो. हाय, इकडेच आहे. हॅरी, कमाल आहे. आवाज तर इथूनच आला होता. हॅरी, हॅरी. खाल्लीस माती. आता काय? आता आता हात धुवायला लागणार, तोंड धुवायला लागणार. चला. हनी, अगं हनी बस ना, कुठे चाललीस? हॅरी,
तू जरा शांत बस, माझा मूड खराब आहे. हनी काय झालंय काय? तिला माझ्या सिगरेटचा स्मेल आला की काय? शपथ. हे काय आहे हॅरी? हे काय आहे? बघ जरा. काय म्हणजे हे क्रेडिट कार्डचं बिल आहे अजून काय? अगो बाई, क्रेडिट कार्डचं बिल आहे का? थँक्यू. मला माहीतच नव्हतं. हे बिल आहे हॅरी? अरे डंबो, हे खूप जास्त बिल आहे. तुला कळतंय का? बिझनेस स्टार्ट होऊन फक्त 1च महिना झालाय आणि तुझा हा खर्च. कम ऑन यार हनी. अगं हनी, मला खूप काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि मी आधीच ठरवलं होतं की मी जेव्हा कमावता होईल ना तेव्हा मी खूप गोष्टी घेईन. त्याच घेतल्या. सिंपल. घेतलं. सिंपल. बोलायला किती सिंपल वाटतं नाही हॅरी? आपण खर्च करण्यासाठी नाही बिझनेस स्टार्ट करत, कळतंय का? तुला हे का कळत नाहीये? आपण खर्च करण्यासाठीच बिझनेस स्टार्ट केलाय. अगं आपण खर्च करू तेव्हाच कमावू ना. हो, बट तो खर्च राईट ठिकाणी केला पाहिजे ना. तू अशा ठिकाणी खर्च करतोस आणि इतका खर्च करतोयस, ह्याच्याने सेव्हिंग्स नाही होणार आहेत हॅरी. अजून सेटल होणं बाकी आहे, मोठमोठे लोन्स बाकी आहेत. असेच खर्च करत बसलास तर पुढे कसं करायचंय आपण? अगं हनी, हे बघ, आपण आपले सगळे लोन्स क्लिअर करणार, बॅकलॉग सुद्धा भरून काढू आणि सेव्हिंग सुद्धा करू. तू नको काळजी करूस. अगं त्यासाठीच बिझनेस करतोय ना आपण, नाही तर नोकरी नसती का केली? आणि हे बघ, मला तुझ्या पप्पांना इम्प्रेस करायचं होतं. मला त्यांच्यासारखं नाव करायचं होतं, स्वतःला एक्स्टॅब्लिश करायचं होतं, म्हणून आपण हा बिझनेस सुरू केलाय ना. हा, आणि हे तू मध्येच काय सुरू केलं? सेव्हिंग सेव्हिंग सेव्हिंग. आणि मला खरंच विश्वास बसत नाहीये की हे सगळं तू बोलतीयस. अगं गाडे पाटल्यांची मुलगी आहेस तू आणि तू मला एवढ्या तेवढ्या खर्चांवरून बोलतीयस. कमाल आहे. हो, मीच बोलतेय. कारण काय आहे ना हॅरी, मी फक्त गाडे पाटलांची मुलगी नाहीये, मी दळवी कुटुंबाची सून सुद्धा आहे. आणि हॅरी, एवढ्या वर्षांचा संसार करून आई बाबांकडे बघून मी एवढं तर नक्कीच शिकली की आपण जितकं कमवतो ना त्यातून थोडी तरी सेव्हिंग्स माणसाने करावी. शपथ. सिरियसली हनी, मला ना खरंच बिलीव्ह होत नाहीये हे सगळं तू बोलतीयस. हो, मीच बोलतेय. आणि आता मी जे करणार आहे ना ते बघून तू तर अजूनच शॉक होणार आहेस. काय करणार आहेस तू? हे तुझे क्रेडिट कार्ड्स. जोपर्यंत माझ्या मनासारखे सेव्हिंग्स आपण नाही करत तोपर्यंत हे कार्ड्स माझ्याकडेच राहतील. हा, कळलं? आणि अगं हे तू ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. तरी नशीब तुला सिगरेट वगैरेचे व्यसन नाहीये. तुला सिगरेट वगैरेचं व्यसन असतं तर मग किती खर्च केला असतास तो देव जाणे. आणि काय बोलतेस तू हे? मला का म्हणून असं काही व्यसन असेल? तेच बोलले ना मी हॅरी. आणि तुला कॉफी हवी आहे का? हा, मी ना तुझ्यासाठी फर्स्ट क्लास जायफळ घालून कॉफी करून घेऊन येतो. हा, तू प्लीज चिडू नकोस. शांत हो. शांत. आलो. चिडू नकोस. हा, मी कॉफी करून घेऊन येतो. आलोच. आय नो हॅरी, माझ्याशी खोटं बोलून तू कधीच कुठलंच व्यसन नाही करणार. रवी, वी शुड सेलिब्रेट नाउ. अरे, दोन अपोजिट पार्टीचे पॉलिटिशियन्स आपल्यामुळे एकत्र आलेत. युअर राईट. पार्टी तर झालीच पाहिजे. हे नीलांबरीचा फोन येतोय. थांब, स्पीकरवर टाकते.
हाय नीलू, बोल ना. काही नाही ग, असंच फोन केला. ते कामाचं कसं सुरू आहे? एक नंबर काम झालंय. अगं तुझा प्लॅन वर्क झालाय. गुणाजी आणि संपतराव एकत्र आले. हे बघ, आता अजून पुढेही तुझी मदत लागणार आहे आम्हाला. ही मी करेनच, पण सुपर्णा, माझ्याकडे अजून एक भन्नाट आयडिया आहे. कोणती? सांग ना. ते गुणाजी आहेत ना, त्यांना एक मुलगी आहे ना? हो आहे ना, पण तिचं काय? अगं ती मुलगी आणि आमचा सिद्धू यांच्यात लहानपणीच खूप क्लोज फ्रेंडशिप होती आणि त्यांच्यात तर लग्नाचा पण विषय झाला होता. पण काय ना, पप्पा आणि गुणाजी यांचं भांडण झालं आणि मग तो विषय फिसकटला. पण हां, आता त्या दोघांमध्ये परत चांगली मैत्री झाली आहे. जर का सिद्धूचं त्या मुलीसोबत लग्न झालं तर पप्पा आणि गुणाजी एकमेकांचे व्यायी होतील, म्हणजे एकमेकांचे नातेवाईक. आणि मग काय, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. ग्रेट, काय ब्रिलियंट आयडिया आहे. कसं सुचतं ग तुला हे? सुचतं असं, पण हा ऐक, याबद्दल तू थोडा नीट विचार कर हं? आणि फक्त तुझा फायदा बघ. ओके? या. ओके, बाय. या, बाय. सासूबाई, मी देवळात जाऊन येते. हा, हो, पण मी सांगितलेलं लक्षात ठेव बरं. नाही काही नाही. प्रसादासारखाच आणणार आहे. गोड नाही खायचा सासूबाई. तू इथे का? कामावर नाही गेला का? तो मालक त्यांच्या घरी पूजा आहे. अच्छा, पण अच्छा, म्हणून दुकान बंद आहे. बरं. अगं बाई, आता आले का वांदे? असं काय करतो? आता दुकान बंद म्हणजे मग एक डब्बा तुझा तू खाशील इथे, पण मग तो जो दुसरा डब्बा आहे जेवणाचा, त्याचं काय करणार आता? काय रे, काय झपाटल्यासारखा हसतो कशाला? आणि काय ग, ही डब्याची काय भानगड आहे? सांगू? ए, झपाटल्यासारखा हसतो. हो ना. आणि काय ग लक्ष्मी, ही डब्याची काय भानगड आहे? हा, मला नाही बाई काही माहिती. म्हणजे त्याचं तोच सांगेल आपल्याला. मी येते. हो, आवरा पटापट. ऑफिसला नाही जायचंय का? नाही. बघू बाई, सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय आज? चक्क ऑफिसला नाही जायचं म्हणताय? असं नाही ग, मला एक ऑफिसची फाईल PMC मध्ये घेऊन जायची आहे, त्यामुळे निघेन थोड्या वेळात. बरं ऐक, आता इथे बसलीच आहेस तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. बोला ना. तुझ्या डोक्यात फक्त या घरातल्या घरकामाचेच विचार असतात, तेच का आपण जे घर बांधतोय त्याचं पण काही विचार करतेस? म्हणजे त्याची पण स्वप्न बघतेस का? वेळ मिळतो का तुला? बघते ना. नाही, सतत एवढं खोटं बोलायला लावता, नाटक करायला लावता, त्यामुळे दिवसभर ना माझ्या मनात कुठे ना कुठे घराविषयीचे विचार असतात. मी तो मला स्वप्न बघायला वेळ. बघतेस ते स्वप्न? मला सांग, तुझ्या स्वप्नातल्या आपल्या घरात तुला आपली फरशी कशी दिसते? कशी हवी आहेस फरशी तुला? ती माझ्या मनातला प्रश्न विचारला तर तुम्ही. मला ना आपल्या घरात ना एकदम त्या गुळगुळीत चकाकणाऱ्या फरशा असतात ना, तशा हव्या तो. म्हणजे कसं, केर पण पटकन निघतो आणि लादी पण पटकन पुसून होते बाई. एवढी महाग? म्हणजे 400 रुपये स्क्वेअर फीट वाली फरशी पाहिजे तुला? वेडी आहेस काय तू? एवढी महाग फरशी कोण घेतात काय? पण मग माझंच चुकलं तुला विचारलं. हे बघ,
शहाबादी लादी बसवण्याचं बजेट आहे आपलं. हा शहाबादी लादी? हा. अहो लोक अंगणात बसवतात ती. का लोक कुठे का लावेनात, आपण घरात बसवायच्या. आणि त्या गुळगुळीत लाद्यांचा फायदा तो काय, खर्च नुसता माग त्या लाद्या, आणि त्यात म्हातारपणात गुडघे झिजल्यानंतर वाट्या बदलायचा खर्च तो वेगळा. उगाच त्यापेक्षा मस्त शहाबादी लादी लावू, मिरर पॉलिश करू, म्हणजे तुझा तो कचरा काढण्याचा पण प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. ते लादीचं जाऊ दे. मला सांग, पडदे पडदे कसे हवेत तुला? हा, मला ना या कापडी पडद्यांचा ना खूप कंटाळा आलाय हो. काय सतत त्याच्यावर धूळ बसते, त्यामुळे सतत धुवावे लागतात. म्हणून मला ना ते पट्ट्यांचे असतात ना हो. नाही म्हणजे ते दोरी खेचली की बंद, दोरी खेचली की उघडले, ते तसे हवेत. अगं वेडी आहेस का विणा? ते पडदे लोक ऑफिस मध्ये लावतात, घरात कोण लावतं? पण केवढे महाग असतात ते. आपण घरात कापडी पडदेच लावू, हवं तर डार्क कलरचे पडदे लावू. हे कसे मळणार नाहीत, आणि मळले तरी दिसणार नाही, धुवायचं टेन्शन नाही, तुझे कष्ट वाचतील, पाणी साबण सगळंच वाचेल, आणि सारखे धुवून धुवून पडदे विटणार पण नाहीत. थोडक्यात काय, तुमचं आपलं सगळं ठरलं, उगाच मला विचारायचं नाटक. सकाळी सकाळी वेळ वाया घालवला, इतक्या वेळात 4 पोळ्या लाटून झाल्या असत्या माझ्या. हे करायचं ना सगळं स्वतः ठरवतात. काय झालं हिला? हिला काय विचारायचं म्हणजे ही माझ्यावरच ओरडते. असो, पुढं घर बांधतोय त्याचं काही कौतुक नाही. कुठे होतो मी? या गावात काही एक्साइटिंग नाहीये. विश्वा 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 काय 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 आता? कोल्ड ड्रिंक आत्ता का नाही? अरे किती ऊन आहे. आण ना सा 2 कोल्ड ड्रिंक घेऊन ये जा. 2 कशाला? मी पिणार नाही. तुला कोण विचारतंय? माझ्यासाठी 2. गंमत केली रे. जा ना, आण ना विश्वा, किती उकाडा आहे अरे. जरा काहीतरी थंड पिशील तर थंड होशील, पोटात जरा बरं वाटेल. जा घेऊन ये. पर चिंकी, तू बहुत बदल गई है रे. विश्वा असा बोर कसा काय झालायस तुम्हाला सांग? हा, म्हणजे आधी तू असा नव्हतास. हे बघ आयुष्यात ना कधी आपण बास बाई बास. आणतो, थांब. राहू दे ना, मी आहे ना इथे, राहू दे. अरे 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 अरे, किती तो स्ट्रगल चाललाय विश्वा. दे ना ती चावी, माझ्याकडे पर्स मध्ये ठेवते. काही गरज नाहीये. तुझा किती तो स्ट्रगल चाललाय मला कळतंय. मला माहितीये तुझ्या चावीला नाही त्या किचनला जपतोय. कोणी दिलीये ती? तू ना माझं डोकं नको खाऊस. ती बाटली संपव, घरी जायचंय. हा म्हण्या, बोल. हा ते जानू बद्दलच बोलायचं होतं. नाही, जरा बाहेर आलोय. एक काम करतो, घरी गेल्यावर कॉल करतो. हा चालेल. ओके, बाय बाय. हा म्हणजे ठीक है, मीच देते बिल. सारा काम मुझे ही करना पड़ता है. बाय बी शॉपिंग. एक मिनिट. हे हा तर विश्वाचा मित्र आहे, मला माहिती आहे. फोन घेऊन बघते. हॅलो विश्वा. नाही, मी सई बोलतेय, विश्वाची मैत्रीण. विश्वा जरा ते कोल्ड. एनिवे, काय काम होतं? काही निरोप देऊ का त्याला? मला सांगा ना, मी सांगते त्याला. नाही नको, मला विश्वाशीच बोलायचं होतं. तिच्याच बद्दल आहे ना? हा ते
माझा फोन कशाला रिसीव्ह केलास? विश्वा, तू ना जरा जास्तच रूढ झालायस ना. अरे अख्खं लहानपण आपण एकत्र घालवलं, आपली काय काल परवाची ओळख आहे का? लहानपणी तुझं एक पान हलायचं नाही माझ्याशिवाय. ए प्लीज तू हे ना आत्ता सुरू करू नको. सिरियसली विश्वा, लहानपणच्या सगळ्या गोष्टी तू विसरलायस का मुद्दाम करतोयस? लहानपणी तुझ्या सगळ्या शाळेतल्या वह्या पुस्तकांना कव्हर घालून द्यायचे मी. माझं हस्ताक्षर चांगलं म्हणून तुझ्या सगळ्या वह्यांवर तू नावं घालून घ्यायचंस माझ्याकडनं. सगळं कपाट आवरून द्यायचं मी तुला. तुझ्या वस्तू कुठे काय ठेवल्यात नाही तुझ्यापेक्षा जास्त मला ठाऊक होतं. एक खेळ तू माझ्याशिवाय खेळायचा नाही. तुझ्या हातावर फक्त तू माझ्या नावाची जॉली काढायचास. हे सगळं तू विसरला असशील, पण मी नाही विसरले. माझ्यासाठी तू माझा अजूनही खूप घट्ट मित्र आहेस आणि त्याच हक्काने मी तुझा फोन उचलला. आला दिवसापासून मी बघते यार, माझ्याशी तुसड्यासारखा वागतोयस तू. असेल तुझा काही प्रॉब्लेम, पण तो सगळा राग तू माझ्यावर का काढतोयस? सई ऐक ना. काही बोलू नकोस तू. सॉरी. मॅड मॅड आहेस ती. आधी काहीतरी चूक करायची आणि मग नंतर असे चेहरे करून सॉरी म्हणायचं मला. चल आता. विश्वा, चल ना. चल. मी चालू का? बस मागे. तंद्री मास्टर. बसलीस का? हा. अरे माझ्या कर्मा, संपली सुपारी. इकडेच तर ठेवली होती. अगं बाई, माझ्या कर्मा, सुपारी संपली. व्यंकी, व्यंकी, ए व्यंकी, ए याला ऐकू येत नाही. व्यंकी, व्यंकी मामा, आजी आजी बोलवते तुला. इकडे इकडे. काय रे मोबाईल मध्ये काय ते मला बघू दे. तुला ऐकू येत नसलं ना तरी दिवसभर फोन हातात घेऊन घरभर फिरत असतोस. कशाला पाहिजे तुला फोन? हा समजलं समजलं, मला सगळं समजलं. तुझ्या मनात काय चालतंय ना ते मला सगळं कळतंय. तू टाईप करत असतोस. कोण आहे एवढा खास माणूस त्याला तू सारखा असा टाईप करत असतो? माझी सुपारी संपलीये. डब्यात काही नाहीये. जा, जाऊन सुपारी घेऊन ये. जा. आता मोबाईल बघू नको. जा ना. पैसे तुझ्या खिशात पैसे आहेत बघ. हा याच्यात नाही देऊ. हुशार आहे. हे घे.
खाऊ नको. आणि सुपारी सांड, इकडे तिकडे भरकटू नको. काय म्हणतो अरे बापरे काय काय झालं आज तू अचानक मिठी मारली मी आनंदी आनंदी हा आनंदी शाळा 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 आयडिया अच्छा अच्छा मी आनंदीला शाळेत घालायची आयडिया दिली म्हणून मिठी मारली थँक्यू थँक्यू तुझी बहीण बहीण मोठी भावना भावना मॅडम छान आहेत छानच काय खूप खरंय खूप खूप कष्ट करतात ना आनंदी 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 बरं भावना मॅडम अच्छा आनंदीवर भावना मॅडमचं खूप प्रेम आहे हो अच्छा तू काय तू विचार कर अच्छा भावना भावना मॅडम तुझ्यासारखा अच्छा अच्छा माझ्यासारखं हा माझ्यासारखं भावना मॅडम ना माझ्यासारख्या एका माणसाची गरज आहे अरे काय म्हणताय थँक्यू यार थँक्यू सो मच अरे कसं आहे की माझ्यासारख्या माणसाला तुझ्यासारख्या माणसांची खूप गरज आहे थँक्यू थँक्यू हा तुझा मी बघतो चल काकू काकू अरे आजी काय म्हणता नमस्कार सिद्धू काका भावनाही नाहीये घरी. अगं तुझ्या भावना इकडे काय काम आहे त्याचं? तो आलाय लक्ष्मीच्या हातचा चहा प्यायला. हो का नाही सिद्धू? करेक्ट आजी एकदम करेक्ट काकूंच्या चहा प्यायला चाललोय मी अरे पण लक्ष्मी आहे कुठे घरात? ती देवळात गेलीये. हो नाही हो आजी मी असं सहजच बोललो खरं तर मी आनंदीला भेटायला आलोय हो कसं आहे ना एक माझ्या मित्राने स्टेशनरीचं दुकान काढलंय अच्छा त्यामुळे तिच्यासाठी मी कलर बुक्स आणि खेळणी आणली आहेत बरं चल गे सोड आपण बसूया ठीक आहे आवडतात ना तुला पण सिद्धू काका आधी मी तुला माझी ड्रॉइंग दाखव. तू काढली चित्र अरे दिखाव ना फिर दाखव दे अरे वा तू काढलंय चित्र मस्तच काढलंयस का क्या बात आहे जाम टॅलेंटेड आहे अजून आहे. अजून आहे दाखव हे कसं आहे? भारी एक मिनिट हे कसलं चित्र आहे फॅमिली पिक्चर. याच्यात सगळे आहे. अरे वा कोण कोण आहे सांग मला याच्यात आजी आजोबा थांब पुढचा मी गेस करतो ठीक आहे हा आहे संतोष मामा करेक्ट करेक्ट. ही वीणा मामी आणि अरे इथं सिंचना ताई आहे है ना आणि हा आहे हरीश मामा अच्छा यात भावना नाही याच्यात सगळे पेरेंट्सचे चित्र आहेत. भावनाईला थोडी पेर आहे. कोणी सांगितलं तुला तू आहेस ना तिच्याजवळ मग तिचं चित्र नको काढायला चल आपण काढूया पण याच्यात जागाच नाहीये. मला जागा बनवायचीच आहे जागेचं काय
ठीक आहे, एवढी तर जागा इकडे आहे, पण काय नाही इकडे छोटं छोटं काढायचं. एवढं छोटं काढायला काय प्रॉब्लेम, तू छोटूच तर आहेस है ना. शाबाश. आता कान आणि नाक काढू. क्या बात है, हुशार आहे. अहो सुचलं. काय ग? अहो जानवी आणि जावई बापूंचा पहिला सण आहे ना होळी, त्यांना काय भेट द्यायची ते सुचलं. म्हणजे पुन्हा चांदीची भांडी द्यायची आहेत त्यांना? अहो काहीतरी काय, आत्ता आपण 5 परतवणीला दिली ना चांदीची भांडी, प्रत्येक सणाला काय चांदीची भांडी द्यायची नसतात. मग काय द्यायचं काय त्यांना? कपडे कपडे घेऊया. सगळ्यांना कपडे घ्यायचे आहेत? अहो काय तुम्ही, पहिला सण कोणाचा आहे लग्नानंतरचा? जानू आणि जावई बापूंचा ना. मग फक्त त्यांनाच कपडे करायचे, दुसऱ्यांना नाही. दोघांना, जयंत आणि जान्हवीला कपडे घ्यायचे. याचा अर्थ जानूला आपल्या सिल्कची साडी आणि जयंत करता शेरवानी घ्यावी लागेल. अहो असं काय करता, होळी म्हणजे वसंत ऋतूची सुरुवात की नाही, म्हणजे थंडी जाऊन उन्हाळ्याला सुरुवात. मग सिल्कचे कपडे कशाला? पांढरे सुती कपडे घ्यायचे, कॉटनचे. कॉटनचे कपडे, मग ठीक आहे. आता बसताय काय, चादर खोचून देणार होतात ना मला. नाही, मला काय वाटलं तुम्हाला सांगणार उद्या सुट्टी घ्या आणि खरेदीला कुठे जायचं ते ठरवूया, हा विचार केला आणि बसलो. वा, असं प्रत्येक सणाला जर आपण चांदीची भांडी द्यायला लागलो तर दिवाळं निघायचं आपलं. खर्च जपून करायला हवा, आपल्यावर पण जबाबदाऱ्या आहेत ना. खरंय लक्ष्मी, आता खर्च जपूनच करायला पाहिजे. काय म्हणालात? नाही काही नाही. मग उठा आणि ते चला, करून द्या मला. झोपायचं आहे ना, तयारी. चला 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 लवकर. हा. पण तरी कपडे खरेदी करायला जावं लागणार आपल्याला. हो हो, सुती, जाऊ ना. कॉटनचे. हा, मग हरकत नाही. कॉटनचे मग काही हरकत नाही. चला.